राज्यभर आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसारची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन, मिरवणुकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि पुण्यात याच निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीकडून जे आहे ते ऐतिहासिक अशा दुर्मिळ चित्रांचं आणि शस्त्रांचं प्रदर्शन पुणेकरांसाठी खरं तर खुलं करण्यात आलेलं आहे। शिवजयंतीचं औचित्य साधत खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भारत इतिहासक संशोधक मंडळात असलेल्या जे दुर्मिळ चित्र आहेत, शिवछत्रपतींच्या काळातले जे चित्र आहेत किंवा जे शस्त्र आहेत, त्या शस्त्रांचं खुलं प्रदर्शन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आयोजन आज करण्यात आलेलं आहे। अनेक पत्र जे छत्रपती शिवरायांच्या काळात लिहिली गेली, अनेक चित्र जे छत्रपती शिवरायांच्या काळातील शिवकाल उघडी करतात, ते चित्र असतील, ते पत्र असतील किंवा अनेक शस्त्र जे शिवछत्रपतींपासून अगदी पेशव्यांपर्यंत इतिहासाच्या खरं तर इतिहासाच्या कणाकणात वापरली गेली त्या सगळ्या चित्राचं असेल, शस्त्रांचं असेल, प्रदर्शन जे आहे ते खुलं करण्यात आलेलं आहे। भारत इतिहासक संशोधक मंडळाकडे हा सगळा जो ठेवा आहे तो जतन केलेला आहे आणि आज पुणेकरांना पाहण्यासाठी शिवछत्रपतींच्या जयंतीचं औचित्य साधत आज हा सगळं चित्र प्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन जे आहे ते खुलं करण्यात आलेलं आहे। अनेक चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, अनेक दुर्मिळ चित्र आहेत, दुर्मिळ पत्र आहेत जे महाराजांच्या काळात लिहिली गेली, अगदी छत्रपती शिवरायांपासून पेशव्यांपर्यंतची ही सगळी जुनी ऐतिहासिक अशी ठेवण आहे या भारत इतिहासक संशोधक मंडळात आणि त्याच शस्त्राचं चित्राचं प्रदर्शन आजपासून पुणेकरांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला खरं तर ज्या आहेत त्यांच्याकडून ह्या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा सगळा दुर्मिळ साठा आहे, शिवछत्रपतींचा इतिहास उलगडणारा, पेशव्यांचा इतिहास उलगडणारा असेल किंवा जे हत्यार, ज्या हत्यारांनी अनेक शत्रूंना मात देण्यात आली, ते सगळे शस्त्र या प्रदर्शनासाठी इथं मांडण्यात आलेले आहेत आणि चित्र आणि पत्र हे देखील खरं तर ठेवण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत मनसेच्या शहराध्यक्ष आहेत महिला आघाडीच्या वनिता वागसकर। काय नेमकं या प्रदर्शनाचा मागे उद्देश होता? आजपासून पुणेकरांसाठी हे सगळं प्रदर्शन, चित्र असेल किंवा शस्त्र प्रदर्शन खुलं करण्यात आले? माननीय राजसाहेब ठाकरे, आमचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्यांनी वेळोवेळी हे आवाहन केलेलं आहे की शिवजयंती हा आपल्यासाठी सण आहे आणि तो तिथीनं साजरा केला पाहिजे। त्याला अनुसरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला सेना दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं शिवजयंती साजरी करण्याचा प्रयत्न करते। गेले 2 वर्ष आम्ही लाल महालामध्ये वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले होते आणि तिथे खूप भरभरून नागरिकांचा प्रतिसाद मिळाला होता। त्याच्या पुढे एक पाऊल टाकण्यासाठी म्हणून हे जे भारत इतिहास संशोधन मंडळ आहे, इथे आज आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आता लवकरच उद्घाटन पण होईल। मला वाटतं हा जो खजिना आहे महाराजांचा, तो माझ्या पिढीपासून आज नवीन जे तरुण, कारण पूर्वी आम्हाला इतिहास शिकवला जायचा, महाराजांचे धडे होते इतिहासामध्ये, इथे आता ते प्रमाण कमी झालेलं आहे। तर हा इतिहास जाणून घेण्यासाठी म्हणून याची खूप आवश्यकता आहे, म्हणून आज आम्ही आवर्जून इथे जयंती साजरी करतोय। पण हा ठेवा आज पुणेकरांना दिवसभर खरं तर पाहता येणार आहे? निश्चितच निश्चितच मी तुमच्या माध्यमातून आवाहन करते, आत्ता ज्यांना जमत नाही ते दिवसभर आणि इथून पुढच्या काळामध्येही हे सगळ्यांसाठी ओपन असणार आहे। तुम्ही आवर्जून इथे येऊन याचा निश्चितच लाभ घेतला पाहिजे। तर आपण पाहताय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खरं तर हे सगळं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा साठा जो आहे आपण पाहू शकता की सगळे पत्र असतील जुनी, ज्याच्यातून इतिहास जो आहे महाराष्ट्राचा, शिवछत्रपतींचा उलगडण्यात आलाय, त्या सगळ्या चित्र आणि शस्त्राचं प्रदर्शन ठेवण्यात आलेलं आहे। हे देखील इथे एक पत्र आहे, सातारा गादीनं लिहिलेलं पत्र आहे। सगळे पत्र या भारत इतिहासक संशोधन मंडळात जे आहे ते पुण्यात ठेवण्यात आलेलं आहे आणि याचाच जो लाभ आहे तो पुणेकरांना आज घेता येणार आहे। खरं तर तिथीनुसार छत्रपती शिवरायांची जयंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज पुण्यात या आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते। कॅमेरापासून तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।